जय हरी. आपण ज्ञानेश्वरी ग्रंथातल्या ओव्यांचं चिंतन करत करत पुढे आलेलो होतो, ज्याच्यामध्ये महाभारत या ग्रंथाचं वर्णन माऊली आपल्याला करताना दिसत आहेत आणि वर्णन पुढच्याही ओव्यांमध्ये त्याच पद्धतीनं सुरू आहे. पुढं माऊली वर्णन करतायत. माधुरी मधुरता, शृंगारी सुरेखता, रूढपण उचिता दिसे भले. अर्थात माधुर्याला मधुरपणा, शृंगाराला सुरेखपणा व योग्य वस्तूस श्रेष्ठपणा या सर्व उत्तम रीतीने या महाभारताच्या ठिकाणी आल्यानंतर शोभू लागल्या असं माऊली वर्णन करतायत. बघा, माधुर्याला ही मधुरता देण्याची ताकद या महाभारतामध्ये आहे. म्हणजे एकाच महाभारताच्या श्रेष्ठत्वाचं वर्णन माऊली किती वेगवेगळ्या रूपकांनी वापरत आहेत. जे आधीच मधुर आहे, जे आधीच गोड आहे, त्या गोष्टीला आणखी गोडवा आणून देण्याचं काम या महाभारत ग्रंथानं केलेलं आहे. कारण या महाभारत ग्रंथामध्ये इतक्या मधुर मधुर गोष्टी आलेल्या आहेत. भक्तीचा विषय असो, कर्माचा सिद्धांत असो, समाजाचं चित्रण असो, राजकारणाचं चित्रण असो, या सगळ्या गोष्टी महाभारत या ग्रंथानं अतिशय मधुरपणे वर्णन केलेले असल्यामुळं माधुर्यालाही मधुरता प्राप्त व्हावी किंवा माधुर्यामध्येही मधुरता यावी, म्हणजे साखरेतही गोडवा यावा, या आशयाचं वर्णन इथं माऊली करताना दिसत आहेत. ही श्रेष्ठता या ग्रंथाच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून माधुरी मधुरता, शृंगारी सुरेखता, शृंगारालाही सुरेखता मिळवून देण्याची ताकद या महाभारत ग्रंथामध्ये आहे. मुळात शृंगार हा जो रस आहे, या रसाला अध्यात्मामध्ये थोडंसं दूर लोटलं गेलेलं आपल्याला दिसतं. हा शृंगार रस एका विशिष्ट साच्यामध्ये, आजच्या भाषेत कोटेड असेल तर अध्यात्मानं तो स्वीकारलेला आपल्याला दिसतो. महाभारतामध्ये शृंगार रसासारख्या अध्यात्मामध्ये दुर्लक्षिल्या गेलेल्या रसालाही सुरेखपणा प्राप्त करून दिलेला दिसतो महाभारताला. कारण रसांचं जेव्हा आपण वर्णन करतो तेव्हा ज्या साहित्यामध्ये शृंगार रसाची बहुलता आहे, शृंगार रस ज्या साहित्यामध्ये प्रधान आहे, अशा साहित्यापासून साधकानं दूर राहावं असं अध्यात्म सांगतं. त्याची कारणंही आहेत. कारण शृंगार हा एक असा रस आहे की जो माणसाच्या मनात असलेल्या स्वाभाविक विकारांना उथळपणा आणून देतो. आणि त्या विकारांच्या एकदा साधक आहारी गेला की त्याची साधना नष्ट होऊन त्याची अधोगती होण्याची, त्याचं पतन होण्याची शक्यता असते. आणि म्हणून काही रसांपासून दूर राहण्याच्या सूचना अध्यात्मानं दिलेल्या आहेत. पण याचा अर्थ असा नाही की अध्यात्मानं शृंगार या रसाला दूर लोटलं आहे किंवा त्याचा त्यागच केला आहे. तर असं नाही. अध्यात्म कोणत्याही गोष्टीचा त्याग करायला सांगत नाही. अध्यात्मामध्ये तुम्हाला काही एक आचारसंहिता सांगितली जाते. ती आचारसंहिता एवढ्यासाठीच की जोपर्यंत तुम्ही साध्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मार्गातच तुम्ही भटकून राहू नये, असा त्याच्या मागचा उद्देश आहे. कारण एकदा तुम्ही मार्गात भटकत राहिलात की तुमचं साध्य दूर जातं. आता आम्ही अनेकदा प्रवासाला निघालो, मुंबईवरून पुण्याला निघालो की रस्त्यामध्ये अनेक निसर्गरम्य अशी ठिकाणं लागतात. मग तिथं मोह होतो की आपण इथं उतरावं, इथं एखादं फोटो सेशन करावं, चांगला बॅकग्राऊंड वगैरे मिळतोय. पण असं जर प्रत्येक ठिकाणी आपण थांबत गेलो तर आपलं जे ध्येय आहे ते लवकर सापडणार नाही. त्यामुळं ध्येयावर ज्याचं लक्ष आहे तो कधीही प्रवास करताना सावधपणेच तो प्रवास करतो. ज्याचा प्रवास हेच ज्याचं साध्य आहे, म्हणजे तुम्ही निघालातच फिरायला, म्हणजे कुठं पोचायचा हा उद्देशच नाही आहे. लॉंग ड्राईव्ह नावाचा आधुनिक काळात एक नवा शब्दप्रयोग आणि एक नवी प्रक्रिया चालते. लॉंग ड्राईव्ह म्हणजे फक्त चालत जायचं, कुठं जायचं काही ठरलेलं नाही.
चालत राहणं हेच त्यांचं ध्येय, हाच उद्देश. जिथं चालणं हाच उद्देश आहे तिथं तुम्हाला कोणत्याही ठिकाणी थांबून त्या ठिकाणाचा आनंद घेता येतो. पण जर तुमचं साध्य ठरलेलं असेल, ध्येय ठरलेलं असेल, तर ते ध्येय प्राप्त करणारा जो मार्ग आहे तो मार्ग सावधपणेच आपण पादाक्रांत केला पाहिजे. आणि म्हणून शृंगार रसाच्या ठिकाणी सावधता बाळगण्याची सूचना जी आध्यात्मिकवाद्यांनी, धार्मिक लोकांनी केलेली आहे, त्याच्या मागचं महत्त्वाचं कारण हे आहे की तुम्ही साध्यापासून डळमळीत होण्याची, साध्यापासून दुरावण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी असते. पण याचा अर्थ असा नाही की एखादा रस अध्यात्मानं डावलावा किंवा नाकारावा. आणि म्हणून अशा शृंगार रसाला सुद्धा अध्यात्मात एक चांगली सुरेख जागा प्राप्त करून दिली ती महाभारतानं. कारण महाभारतामध्ये शृंगाराचे अनेक प्रसंग आहेत. रासक्रीडेचा प्रसंग असेल, हा शृंगार रसाचा एक अत्युच्च आध्यात्मिक नमुना म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो. आणि म्हणून शृंगार रसालाही, प्रेमरसालाही आपण म्हणू शकतो. गोपाळांच्या आणि गवळणींच्या प्रेमाला एक अद्भुत आणि आध्यात्मिक उंची आपल्याला महाभारतात दिली गेलेली दिसते. आणि म्हणून शृंगार रसाला अध्यात्मवाद्यांनी नाकारलं असं न म्हणता महाभारतकारांनी किंवा व्यासांनी महाभारतामध्ये या शृंगार रसाला सुरेखता प्राप्त करून दिली. तो शृंगारसुद्धा सुरेख झाला. आणि म्हणून माऊली म्हणतायत शृंगारी सुरेखता. या अर्थानेही आपण शृंगार शब्द घेऊ शकतो रसाच्या अंगानं. दुसरा शृंगार शब्दाचा अर्थ आहे सजवणं. जी गोष्ट आधीच सजलेली आहे त्या सजलेल्या गोष्टीला आणखी सजवण्याचं काम महाभारतानं केलं. याही अर्थानं आपण माऊलींच्या या शब्दांचं चिंतन किंवा निरूपण करू शकतो. म्हणजे सजलेल्या गोष्टीला सजवण्याची ताकद असेल. जी गोष्ट निसर्गतः सुंदर आहे तिला आणखी काय सुंदर बनवू शकतो आपण. पण महाभारतकारांनी तेही करून दाखवलेलं आहे. जो विषय आधीच सुंदर आहे त्या सुंदर अशा विषयाला आणखी सुंदर बनवण्याचं काम महाभारतानं केलं. कारण या ग्रंथामध्ये प्रत्येक गोष्ट इतक्या सुंदर पद्धतीनं चित्रित केलेली आहे, सुंदर पद्धतीनं मांडलेली आहे की यातला प्रत्येक भाग हा सुद्धा स्वतंत्र शृंगाराचा, स्वतंत्र सजवण्याचा विषय वाटावा. जसं एखाद्या चित्रामध्ये त्या चित्राच्या छोट्या छोट्या भागाचंही रसाळपणे कलात्मक असं वर्णन करता आलं तर ते चित्रसुद्धा तितक्याच श्रेष्ठ पातळीचं ठरतं. चित्रकारानं काढलेला एक व्यापक चित्राचा पट आणि त्या व्यापक चित्राच्या पटामध्ये असलेले छोटे छोटे चित्र आणि त्या छोट्या छोट्या चित्रांनाही एक स्वतंत्र सौंदर्य असावं, अशी जर चित्राच्या बाबतीत कल्पना केली तर तशीच कल्पना महाभारताच्या बाबतीत करता येईल. कारण महाभारत एक व्यापक शब्दचित्र आहे असं आपण कल्पिलं तर या व्यापक शब्दचित्रात जी छोटे छोटी शब्दचित्र आलेली आहेत ती सगळी छोटी छोटी शब्दचित्रसुद्धा तितकीच सुंदर आहेत, तितकीच सजवली गेलेली आहेत. एवढी ताकद या महाभारतातल्या कथांमध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून माऊली म्हणतायत शृंगारी सुरेखता. शृंगारालाही, सजवण्याच्या गोष्टीलाही सुरेखता या ग्रंथानं प्राप्त करून दिलेली आहे. पुढं माऊली म्हणतायत रूढपण उचिता दिसे भले. रूढपण शब्दाचा इथं दिलेला अर्थ आहे योग्य वस्तूस श्रेष्ठपणा. उचित शब्दाचा अर्थ आहे योग्य. योग्य गोष्टीलाही रूढपण. रूढपण म्हणजे श्रेष्ठत्व असा इथं अर्थ आलेला असला तरी रूढपण म्हणजे अनेक लोकांनी स्वीकारावं अशी पात्रता या महाभारत ग्रंथानं दिलेली आहे. बघा किती सुंदर विवेचन इथं माऊली करतायत की या महाभारत ग्रंथानं काय केलं की ज्या गोष्टी उचित आहेत, योग्य आहेत, त्या योग्य गोष्टींना सुद्धा या महाभारत ग्रंथानं काय केलं, रूढपण मिळवून दिलं. कारण काय आहे, कधी कधी चुकीच्या गोष्टीही लोकप्रिय व्हायला लागतात. आता ही गोष्ट आजच्या काळात वेगळेपणानं सांगण्याची गरज नाही. आजचा काळच असा आहे, जेवढं तुमच्यामध्ये विचित्रपणा असेल, जेवढा तुमच्यामध्ये काय म्हणू आपण तो शब्द वापरू नये,
पण जेवढं वेगळं काहीतरी तुमच्यामध्ये आहे, चांगलं असं म्हणत नाही आहे मी, जेवढं वेगळं, जेवढं विचित्रपणा जेवढा तुमच्यामध्ये आहे, तेवढे तुम्ही लवकर लोकप्रिय होता. चांगल्या गोष्टींना लोकप्रियता मिळवून देण्याचा आजचा काळ नाही. अगदी आपण काय इंस्टाग्राम, फेसबुक वगैरे समाज माध्यमं जर काढून बघितली तर कोणत्या लोकांना लोक जास्त प्रमाणात फॉलो करतात याचं नुसतं एक साधं गणित जरी तपासलं तर आपल्याला सहज कळून जातं की चांगल्याच गोष्टीला प्रसिद्धी मिळेल असं सांगता येत नाही. आणि आजच्या कलियुगामध्ये तर वाईट गोष्टी जास्त प्रसिद्ध होतात आणि चांगल्या गोष्टीला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. ही दुर्दैवाची गोष्ट आहे आजच्या काळाच्या दृष्टीनं. पण महाभारतानं काय केलं तर उचितारूढपणा मिळवून दिलं. ज्या गोष्टींना रूढपणा मिळायला हवा, ज्या गोष्टी समाजानं आदर्श म्हणून स्वीकारायला हव्यात, अशा उचित गोष्टी, योग्य गोष्टी रूढ करण्याचं काम महाभारतानं केलं. कोणत्या गोष्टी आदर्श ठरायला हव्यात, कोणत्या गोष्टींचं समाजानं अनुकरण करायला हवं, कोणत्या गोष्टी समाजाच्या नेहमी डोळ्यांसमोर असल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी समाजाच्या नियमितपणे चिंतनाचा विषय असल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टींना महाभारतानं त्या त्या ठिकाणी श्रेष्ठपणा मिळवून दिलेला आहे. आणि म्हणूनच वेगवेगळ्या ग्रंथांच्या रूपानं, वेगवेगळ्या कथांच्या रूपानं, वेगवेगळ्या चित्रपटांच्याही रूपानं, वेगवेगळ्या कलांच्या रूपानं या महाभारताला लोकप्रिय करण्याचं काम केलेलं आहे. आणि या महाभारतामध्ये ती संभाव्यता आहे. आणि म्हणून माऊली म्हणतायत की व्यासांनी काय केलं, उचित गोष्टींना रूढपण मिळवून दिलं. ज्या योग्य गोष्टी आहेत त्यांना लोकप्रियता मिळवून दिली, दिसे भले, आणि म्हणून त्या गोष्टी चांगल्या दिसायला लागल्या. कारण बघा, चांगलं असणं आणि चांगलं दिसणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आजच्या काळामध्ये चांगलं असण्यापेक्षा चांगलं दिसणं महत्त्वाचं आहे. तुम्ही निसर्गतः कसे आहात याच्यापेक्षा तुम्ही दिसता कसे, लोकांना आता प्रत्यक्ष भेटण्यामध्ये रस राहिलेला नाही. सध्याच्या काळात माणसं दिसतात कशी, AI चा जमाना. म्हणजे AI इफेक्टेड फोटो असले की लोकांना ते बघावेसे वाटतात, आकर्षक वाटतात, कारण तो इफेक्ट आहे त्याच्यावरती. म्हणून खरं तर योग्य गोष्टच योग्य दिसली पाहिजे, चांगली गोष्टच चांगली दिसली पाहिजे आणि वाईट गोष्ट वाईटच दिसली पाहिजे. हा विवेकाचा चष्मा आपल्याला महाभारतानं दिलेला आहे. कारण महाभारतामध्ये जे भलं आहे ते भलं दिसतं, जे योग्य आहे ते योग्य दिसतं, जे चांगलं आहे ते अनेकांनी स्वीकारावं असंच तत्त्वज्ञान महाभारत सांगताना दिसतं. बघा किती चांगली गोष्ट शिकवली महाभारताने. बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, पण तुम्ही जर चांगले असाल, तुम्ही जर सत्याच्या बाजूने असाल, तर भलेही तुमच्याकडं सांख्यिक बळ कमी असेल तरी विजय तुमचा होणार, हे महाभारत शिकवतं. दुसरी गोष्ट, तुम्ही चुकीच्या बाजूने असाल तर भलेही संख्येच्या दृष्टीनं तुम्ही कितीही ताकदवान असा, तुमचा पराभव निश्चित आहे, ही गोष्ट महाभारत शिकवतं. भगवान कृष्ण परमात्मा ज्या पांडवांच्या बाजूने उभे राहिले त्या पांडवांमध्ये सात्विकता होती, नियमाला धरून ते जगत होते, जगण्याला एक आचारसंहिता होती, न्यायानं, नियमानं, कायद्यानं जगण्याची भावना पांडवांच्या मनात होती. तरीही संख्याबळ कमी असून सुद्धा भगवान कृष्ण परमात्मा त्यांच्या बाजूने उभे राहिले. तुमच्यात शक्ती कमी असू द्या, तुमच्यात शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कोणत्याही प्रकारचं बळ कमी असू द्या, तुमचं हृदय पवित्र असेल, तुमची भावना प्रामाणिक असेल, तुमची ईश्वरावर नितांत आणि निष्कलंक श्रद्धा असेल, तर ईश्वर तुमच्याच बाजूने उभा राहतो. आणि तुम्हाला प्रचंड लोकप्रियता मिळालेली असेल, सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, सर्वदृष्ट्या तुम्ही संपन्न असलात, तरी तुमच्या मनात जर पाप असेल तर ईश्वर कधीही तुमच्या बाजूने उभा राहणार नाही. कौरवांच्या बाजूनं सगळं काही बरंच चांगलं होतं. कृपाचार्य, द्रोणाचार्य, कर्णांसारखी मातबर माणसं होती. सगळं राज्य द्रोणाकडं म्हणजे दुर्योधनाकडं होतं, पण कृष्ण त्यांच्या बाजूनं कधी उभे राहिले नाहीत. कृष्ण पांडवांच्या बाजूने उभे राहिले. खूप सुंदर कथा सांगितली जाते की जेव्हा महाभारताचं युद्ध ठरलं पांडवांचं आणि कौरवांचं, तेव्हा कृष्ण कुणाच्या बाजूने लढतील
हा थोडा एक प्रश्न निर्माण झाला होता, कारण दोघंही तेवढेच जवळचे, तेवढ्याच नात्यातले, मग कुणाच्या बाजूनं लढणार कृष्ण? आणि म्हणून दुर्योधनही कृष्णाकडे गेला. म्हणजे शकुनी मामाने त्याला सांगितलं की तू कृष्णाकडे जा आणि त्याचं सैन्य आणि कृष्णाला आपल्या बाजूनं युद्ध करण्याचं आमंत्रण दे, म्हणजे कृष्ण आपल्या बाजूने एकदा लढला की आपला विजय ठरलेला आहे. धर्मराज युधिष्ठिरानं अर्जुनाला सांगितलं की तू भगवान कृष्णाकडे जा आणि युद्धासाठी कृष्णाला मदत करण्याची विनंती कर. दोघंही योगायोग एकाच वेळी निघाले. सगळ्यात आधी दुर्योधन आला आणि भगवान कृष्ण परमात्म्याच्या डोक्याजवळ बसला. भगवान कृष्ण परमात्मा त्यावेळी झोपलेले होते. नंतर अर्जुन आला आणि अर्जुन भगवंताच्या पायाजवळ जाऊन बसला, कारण अर्जुनाची आवडती जागा म्हणजे कृष्णाचे चरण, भक्ताची आवडती जागा म्हणजे भगवंताचे पाय. भगवंताच्या पाया इतकं भक्तांना दुसरं काही आवडत नाही. पाय ही सगळ्यात जास्त आवडीची जागा, आणि देवाच्या चेहऱ्याजवळ बसणं हे भक्तांना कधीही आवडणार नाही. म्हणून अर्जुन पायाजवळ बसले. आणि स्वभावतः माणूस झोपलाय, झोपेतून डोळे उघडल्याबरोबर माणसाची पहिली दृष्टी समोर जाते, पायाकडे जाते. म्हणून पहिली दृष्टी भगवान कृष्ण परमात्म्याची अर्जुनावरती पडली आणि भगवान कृष्ण परमात्मा उठून उभे राहिले. उठताना बाजूला वळून बघितलं तर इकडं दुर्योधन होता. दुर्योधनालाही नमस्कार केला, दोघांनाही रामराम वगैरे झाला. झाल्याच्या नंतर अर्जुनाला भगवंताने विचारलं की काय रे अर्जुना, तू इकडं कशासाठी आलास? दुर्योधनाने सांगितलं, देवा त्याच्या आधी मी इथं आलोय, त्यामुळं मला आधी विचारा मी इथं कशासाठी आलोय. अर्जुनानेही सांगितलं, देवा बरोबर आहे, तोच माझ्या आधी इथं आलाय, त्यामुळं तुम्ही दुर्योधनालाच विचारा त्याला काय हवंय ते. तिथंही थोडी शास्त्रार्थाची चर्चा झाली. भगवान कृष्ण परमात्मा म्हणाले की पहिली माझी दृष्टी अर्जुनावर पडली, त्यामुळे मी अर्जुनाला विचारेल त्याला काय हवंय ते, किंवा तो कशासाठी आलाय ते. पण अर्जुनानंच सांगितलं, नाही देवा, पहिला दुर्योधन आलाय तर तुम्ही आधी दुर्योधनाचं ऐका, मग काही उरलं तर मी तुम्हाला बोलेल किंवा मागेल. आता ही गोष्ट कळली भगवान कृष्ण परमात्म्याला, कारण भगवान कृष्ण परमात्म्याला माहिती आहे की आपला अर्जुन भोळा आहे, साधा भोळा आहे, बिचाऱ्याच्या मनात कोणतंही कपट नाही, निष्कलंक स्वभावाचा माझा अर्जुन आहे. आता असं लेकरू असल्यावर आईलाच त्या लेकराची जास्त काळजी करावी लागते. बाजूला दुर्योधन आहे, असा कपटी माणूस बाजूला बसलाय, तो त्याचा शत्रू आहे आणि हा कपटाचा आधार घेऊन काहीतरी चांगलं सगळं काढून घेईल आणि माझ्या अर्जुनाच्या वाट्याला काहीच येणार नाही. अशा वेळी अर्जुनाच्या बाजूनं काहीतरी बोलावं म्हणून भगवंताने एक युक्ती लढवली. कारण अर्जुन शब्दाचा अर्थच खूप सुंदर आहे. रुजू न अशा 3 शब्दांपासून अर्जुन शब्द बनलाय. त्याच्यामध्ये 3 अक्षर आहेत. रुजू न. शब्दाचा अर्थ होतो नाही, रुजू शब्दाचा अर्थ होतो कोमल, आणि न शब्दाचा पुन्हा अर्थ होतो नाही. बघा इथं 2 नकार आलेले आहेत आणि एक सकारात्मक भाव मध्ये आलेला आहे. इंग्रजीमध्ये एक वाक्प्रचार किंवा एक नियम आहे, 2 निगेटिव्हज मग मेक 1 पॉझिटिव्ह. 2 नकार एकत्र आले की एक होकार तयार होतो. विज्ञानाच्या भाषेत 2 ऋण एकत्र आले की एक धन तयार होतं. तसं अरुजू न शब्दाचा अर्थ असा आहे, रुजू स्वभाव ज्याचा नाही असं कधीच होणार नाही तो अर्जुन. म्हणजे कसाही प्रसंग आला तरी ज्याच्या स्वभावातली रुजूता, ज्याच्या स्वभावातली कोमलता, ज्याच्या स्वभावातली निष्कलंकता कधीच नष्ट होणार नाही, असा ज्याचा स्वभाव आहे तो अर्जुन. मग आता असा अर्जुन समोर आहे आणि बाजूला दुर्योधन आहे. म्हणून देवानं आधीच अट ठेवली, बाबा तुम्ही दोघं कशासाठी आलात हे मला कळलेलं आहे, म्हणूनच मला लोक कृष्ण म्हणतात आणि म्हणूनच लोक मला वंदन करतात. मला कळलंय तुम्ही दोघं कशासाठी आलात, त्यामुळे मी आधीच एक गोष्ट सांगून ठेवतो, मी तुमच्या दोघांनाही सारखं मानतो, तुमच्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेद मी करू शकत नाही. म्हणून मी 2 गोष्टी तुमच्यासमोर ठेवतो. तुम्ही दोघंही महाभारताच्या युद्धामध्ये माझं सहकार्य मागण्यासाठी आलेला आहात, तर मी 2 गोष्टी ठेवतो. एक, माझं सगळं सैन्य एका बाजूला लढेल आणि दुसऱ्या बाजूला मी निशस्त्र एका बाजूला असते.
म्हणजे एकतर माझ्या एकट्याला निवडा पण मी शस्त्र हातात घेणार नाही, एकतर माझ्या सगळ्या सैन्यांना सशस्त्र निवडा, दोन्हीपैकी जे निवडायचं आहे ते निवडा. अर्जुना, मी आधी तुला बघितलंय तर तू सांग तुला काय होय. अर्जुन म्हणाला, नाही देवा, पहिलं दुर्योधन आलाय तर आधी दुर्योधनाला मागू द्या, उरलेलं मी घेईल. मग देवानं विचारलं दुर्योधनाला, काय पाहिजे तुला. दुर्योधन म्हणाला, देवा, त्याने विचार केला शस्त्रच हातात नाही तर तो कृष्ण काय कामाचा. युद्धाच्या जागी तर शस्त्र पाहिजे, आणि हा युद्धच करणार नसेल तर तो बिना शस्त्राचा कृष्ण घेण्यापेक्षा शस्त्रास्त्रासहित द्वारकेचे सगळे सैन्य घ्यावेत. म्हणून दुर्योधनानं सांगितले, देवा, मला सगळे तुमचे सशस्त्र सैन्य द्या. अर्जुनानं सांगितलं, देवा, ठीक आहे, माझ्याही मनात हेच होतं की मला तुम्ही निशस्त्र का होईना पण तुम्ही हवे होतात, कसा का होईना मला फक्त कृष्ण हवा. तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. संतांना दुसरं काही नको या जगामध्ये, फक्त भगवंत पाहिजे, कसा का असेल. बोलणारा भगवंतही चालेल, दगडाच्या रूपात राहिला तरी चालेल, न बोलणाराही चालेल, पण भगवंत पाहिजे. आणि भगवंताची निवड केली अर्जुनानं, आणि म्हणून महाभारताचं युद्ध अर्जुन जिंकला. जर कृष्ण अर्जुनाच्या बाजूनं नसते तर महाभारताचं युद्धच झालं नसतं. पहिल्या अध्यायातला अर्जुन भगवंताकडे जाऊन शरणागती पत्करून सगळं राज्य पांडवांच्या हातात देऊन हिमालयाला निघून गेला असता. म्हणून भगवंत ज्या बाजूला आहे तिकडं विजय आहे, आणि म्हणून जे चांगलं आहे त्याचा विजय निश्चित आहे. ही गोष्ट आपल्याला महाभारत शिकवतं. जी योग्य गोष्ट आहे ती लोकप्रिय करण्याचं काम या महाभारतानं केलं, आणि म्हणून दिसे भले योग्य जे आहे ते लोकप्रिय होऊन चांगल्या पद्धतीनं जगासमोर दाखवण्याचं काम या महाभारतानं केलं. येथ कळा विदपण कळा, पुण्यासी प्रताप आगळा, म्हणून जन्मे जयाचे अवलीळा दोष हरले. पुढं माऊली म्हणतायत बघा, या कथेपासूनच कलांना कौशल्य प्राप्त झाले. बघा, या कथेमुळं कलांना कौशल्य प्राप्त झालं. या गोष्टीचं विवेचन आपण आधीही केलेलं आहे, त्यामुळे इथं मी जास्त या ओवीचं विवेचन, या पूर्वार्धाचं विवेचन करणार नाही. कारण कलांना कौशल्य मिळवून देण्याचं काम, ज्या स्वतः स्वभावता कला आहे त्या कलांमध्येही कौशल्य निर्माण करण्याचं काम या महाभारत ग्रंथामुळे झालं. पुण्याचा प्रताप वाढला. खरं तर पुण्य स्वभावतः प्रतापी असतं. पुण्य मिळवण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत असतात, पण पुण्याचा प्रताप वाढवण्याचं काम या महाभारतानं केलं. म्हणजेच पुण्यवानांना पुण्यवान म्हणून प्रतिष्ठित करण्याचं काम आम्ही, आणि पापी लोकांना पातकी म्हणून प्रस्थापित करण्याचं काम महाभारतानं केलं. पाप पाप म्हणून दाखवणं, पुण्य पुण्य म्हणून दाखवणं, चांगलं चांगलं म्हणून दाखवणं, आणि वाईट वाईट म्हणून दाखवणं, हे काम महाभारतानं केलं. एवढी ताकद या महाभारतामध्ये आहे. आणि म्हणून जन्मे जयाचे अवलीळा दोष हरले. महाभारतामधली जन्मेजयाची कथा खूप प्रसिद्ध कथा आहे. ज्या जन्मेजयानं सर्पसत्र केलेलं होतं, या सर्पसत्रामध्ये अनेक सापांना त्यानं मारलेलं होतं. अगणित पाप ज्या जन्मेजयाचे झाले. पुढं ही कथा आणखी विस्ताराने येणार आहे, तिथं आपण ती कथा खूप विस्ताराने घेऊयात. म्हणून इथं आपण थोडासा उल्लेख फक्त करून पुढं जाऊयात की याच महाभारताच्या 18 पर्वांचं चिंतन ऐकल्यामुळं महान पातकं केलेल्या जन्मेजयाकडून सुद्धा ब्रह्महत्येसारख्या पापांचे दोष सहज नाहीसे झाले. एवढी ताकद या ग्रंथामध्ये आहे की महान दोष करणाऱ्या जन्मेजयाचे सुद्धा दोष या महाभारत ग्रंथामुळं हरले किंवा संपले. म्हणजे पापी लोकांनाही पुण्यवान करण्याची ताकद या महाभारत ग्रंथामध्ये आहे. पुढं माऊली वर्णन करतायत, आता पाहता नावेक, रंगी सुरंगतेची आगळीक, गुणा सगुणपणाचे बीक बहुवस येथ. अर्थात माऊली सांगतायत, आणि क्षणभर पाहू लागले असता शृंगाराधिक रसात विशेष सुरेखपणा आला व गुणाला चांगुलपणाचे भरतेही या कथेने चाले. बघा, आणि पाहता नावेक, नावेक शब्दाचा अर्थ आहे क्षणभर. क्षणभर जर या गोष्टीकडे आपण पाहिलं, आणि शब्दाचा अर्थ तोच आहे, उभयान्वयी अव्यय आपला मराठीतला. आणि पाहता नावेक, क्षणभंगूर पद्धतीनं किंवा क्षणिक पद्धतीनं थोडं क्षणभर नजर टाकून जरी बघितली. बघा, हा शब्दप्रयोग खूप महत्त्वाचा आहे. एखादी गोष्ट स्पष्ट आहे
ती गोष्ट जी स्पष्ट आहे ती समजण्यासाठी तिच्याकडं खूप वेळ बघण्याची गरज पडत नाही. आपण म्हणतो ना, एका क्षणात मी ओळखतो. जो खरा संगीत तज्ज्ञ असतो त्याला नुसता गायकानं 6 शब्द बाहेर काढला की त्यानं किती सराव केला आहे हे लगेच त्याच्या लक्षात येतं. एखाद्या चित्राची चांगली जाणीव असलेल्याला, एखाद्या चित्रकारानं नुसत्या पेनेनं एक साधी रेष जरी काढली तरी त्याच्या हातानं चित्रकलेचा किती सराव केला हे लक्षात येतं. एखाद्या चांगल्या वक्ता उभा राहिल्यानंतर पहिला शब्द काय बोलतो, त्या पहिल्या शब्दाच्या उच्चारणात त्याचा काय आत्मविश्वास आहे हे कळल्याबरोबर तो काय बोलणार आहे, किती बोलणार आहे, त्याचा काय अभ्यास आहे हे चाणाक्ष व्यक्तीच्या लगेच लक्षात येतं. अगदी तसंच माऊली सांगतायत, आणि पाहता नावेग, क्षणभर नजर टाकून जरी बघितली तरी रंगी सुरंगतेची आगळी. सहज नजर टाकली तरी लक्षात येतं की या महाभारतामध्ये काय आहे, रंगामध्ये सुरंगता आणण्याची एक आगळी वेगळी चमत्कृती या ग्रंथामध्ये आहे. शृंगाराधिक रसांमध्येही सुरेखता आणण्याची ताकद या ग्रंथामध्ये आहे. बघा, रंगामध्ये सुरंगता आणण्याची आगळीक म्हणजे एक वैचित्र्य, एक वेगळेपणा या ग्रंथामध्ये आहे. किती सुंदर माऊलींनी एकाच शब्दाला अधिकाधिक गडद करत तो आशय गडद केलेला आहे. म्हणून रंगाला सुरंग करणं, पुण्याला प्रताप म्हणजे लौकिक प्राप्त करून देणं, कलेला कौशल्य प्राप्त करून देणं, सौभाग्यालाही सुरेखता प्राप्त करून देणं, किंवा मोक्षालाही सुखाचा सहवास प्राप्त करून देणं, चातुर्यांना शहाणं करणं, सिद्धांतांना रुचकर करणं, महाज्ञानालाही सोपं करणं, शब्दांनाही प्रमाणित करणं. किती सारख्या उपमांमधून माऊली महाभारत ग्रंथाचं वर्णन करतायत की महाभारत हा ग्रंथ आधीच सुरेख आहे आणि व्यासांनी त्या मूळ ग्रंथ या अर्थानं म्हणतो की मूळ जे कथानक आहे महाभारताचं, त्या कथानकाला आणखीनच सुंदर बनवलेलं आहे. जे आधीच सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवण्याचं काम या ग्रंथानं केलेलं आहे, असं थोडक्यात माऊलींना म्हणायचं आहे. आणि म्हणून माऊली म्हणतायत, आणि पाहता नावेक, सहज क्षणभर जरी महाभारतावर नजर टाकली, महाभारतातला कोणताही एक श्लोक जरी उच्चारून बघितला तरी सुद्धा कळतं की या ग्रंथामध्ये किती सुरेखता आहे, किती कलात्मकता आहे, किती वैविध्य आहे, किती वैचित्र्य आहे, किती कथात्मकता आहे, किती काव्यात्मता आहे, किती नाट्यात्मता आहे. सगळ्या गोष्टी या महाभारतामध्ये किती सुंदर पद्धतीनं भरलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी सहज नजर टाकली तरी लक्षात येतात. म्हणून आणि पाहता नावेक, रंगी सुरंगतेची आगळीक, गुणा सगुणपणाचे बीक बहु असे येत. अर्थात माऊली म्हणतायत गुणालाही चांगुलपणाचं भरतं या कथेमुळं आलं. बघा, गुण आणि सगुण. गुण हा स्वभावतः सकारात्मक शब्द आहे. सगुण म्हणजे काय, तर सकारात्मकतेला आणखी सकारात्मक करणं म्हणजे सगुण. त्यामुळं महाभारतामध्ये गुण आहेच आहे, पण त्या गुणालाही सगुण करण्याचं काम महाभारतानं केलं. आता इथं प्रत्येक ठिकाणी 2-2 गोष्टी आल्या, तुमच्या लक्षात आल्या असतील. आता मी थोड्या वेळापूर्वी त्या दोन्ही गोष्टींचं विवेचन केलं. म्हणजे एक मूळतः चांगली असलेली गोष्ट आणि त्याच चांगल्या गोष्टीला आणखी चांगलं केलं या महाभारतानं, असा साधारणपणे सिद्धांत आहे माऊलींच्या. आपण काल परवापासून ज्या ओव्या चिंतनाला घेतोय त्या सगळ्या ओव्यांचा, थोड्याशा ओव्या आणि माऊलींची लिखाणाची शैली थोडीशी आपण समजून घेऊयात. माऊलींच्या डोळ्यासमोर आहे तो महाभारताचा विशाल असा घडलेला ऐतिहासिक पट. महाभारत हा एक घडलेला इतिहास आहे, घडून गेलेल्या सगळ्या घटना आहेत आणि या घटना तटस्थपणे पाहणारे व्यासही इथं आहेत. कारण व्यास म्हणजे अगदी महाभारतातल्या पहिल्या पात्रापासून, पहिल्या व्यक्तिरेखेपासून, अगदी पहिल्या माणसापासून. खरं तर मी हे जे शब्द वापरतोय
ते शब्द थोडेसे जाणीवपूर्वक समजून घ्यायला हवेत. ते मी इथं स्पष्ट करतो. व्यक्तिरेखा, पात्र या गोष्टी वेगळ्या आणि व्यक्ती आणि माणसं या गोष्टी वेगळ्या. एक थोडंसं उदाहरण देऊन सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येतील. माणूस हे एक अस्तित्व आहे. ज्ञानेश्वर भोसले नावाचा माणूस हे एक अस्तित्व आहे. ती एक भौतिक व्यक्तिरेखा आहे किंवा भौतिक व्यक्तित्व आहे. व्यक्तिरेखा नाही, व्यक्तित्व किंवा व्यक्तिमत्व म्हणू शकतो आपण त्याला. ज्ञानेश्वर भोसले ही एक व्यक्ती आहे. तिला एक व्यक्तित्व आहे, तिचं एक व्यक्तिमत्व आहे. कारण ती एक भौगोलिक म्हणा, भौतिक म्हणा, एक अस्तित्व आहे. काही काळासाठी या पृथ्वीवर हे अस्तित्व असणार आहे. काही काळानंतर हे व्यक्तित्व इतिहासात जमा होणार आहे. इतिहासात त्याची नोंद होईल की नाही हा विषय वेगळा, पण इतिहासाचा तो भाग होईल एवढं नक्की. हे झालं व्यक्ती, व्यक्तित्व, व्यक्तिमत्व या सगळ्या शब्दांच्या अनुषंगानं आपण हे शब्द वापरतो. आता समजा की माझं एखाद्या कथाकारानं कथेमध्ये माझं वर्णन केलं किंवा समजा की माझं चरित्र कुणीतरी लिहिलं. माझं चरित्र जेव्हा साहित्यामध्ये आलं म्हणजे चरित्रात्मक ग्रंथामध्ये जेव्हा माझं वर्णन येईल तेव्हा ते व्यक्तित्व नसणार, तेव्हा ते व्यक्तिमत्व नसणार, तेव्हा त्याला माणूस म्हणून अस्तित्व नसणार. तर त्याचा उल्लेख काय म्हणून होईल? पात्र म्हणून, व्यक्तिरेखा म्हणून त्याचा उल्लेख होईल. त्यामुळे या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. बोलण्याच्या ओघामध्ये महाभारतातल्या व्यक्तिरेखांना मी व्यक्तिरेखाही म्हणतो, पात्रही म्हणतो. तेव्हा मी महाभारताला एक काव्यग्रंथ म्हणून बघतोय किंवा महाभारताला काव्यग्रंथ म्हणून मी त्या पार्श्वभूमीवर ते वाक्य उच्चारतोय. पण महाभारतातली ही सगळी पात्र किंवा व्यक्तिरेखा ह्या फक्त ऐतिहासिक म्हणजे काल्पनिक व्यक्तिरेखा आहेत का? तर नाही, त्या घडून गेलेल्या व्यक्तिरेखा आहेत. एक काही काळापूर्वी त्या पात्रांना, त्या व्यक्तिरेखांना व्यक्तित्व होतं, व्यक्तिमत्व होतं, त्या व्यक्ती होत्या, त्यांना भौगोलिक भौतिक अस्तित्व होतं. आणि म्हणून या दोन गोष्टी नीटपणे आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. पुढच्याही विवेचनामध्ये जिथं जिथं व्यक्तिरेखा शब्द येईल तो वेगळ्या संदर्भात येईल, व्यक्ती, व्यक्तित्व, व्यक्तिमत्व शब्द येईल तो वेगळ्या संदर्भात येईल. मला असं वाटते की तुमच्या लक्षात आलं असावं मला काय म्हणायचं आहे. मग महाभारतामध्ये व्यासांनी ज्या व्यक्तिरेखा सांगितलेल्या आहेत, ज्या कथा सांगितलेल्या आहेत, या सगळ्या कथा जेव्हा कथा म्हणून महाभारतात आल्या तेव्हा त्यांनी काव्यात्म रूप धारण केलं. आणि म्हणून ती पात्र, त्या व्यक्तिरेखा, म्हणून ते घटना प्रसंग, म्हणून ते कथानक आणि म्हणून त्या कथा या अर्थानं आपण वापरतो. पण महाभारताचं एक मूळ आणि वास्तव पैलू असा आहे की या सगळ्या घडून गेलेल्या घटना आहेत. यातल्या सगळ्या पात्रांचं एक विशिष्ट व्यक्तित्व होतं, व्यक्तिमत्व होतं. या सगळ्या व्यक्ती होत्या, त्यांचं जगणं, त्यांचा विचार करणं, त्यांचं एकमेकांशी बोलणं, वेगवेगळ्या घटनांना प्रतिसाद देणं, या सगळ्या घडून गेलेल्या घटना आहेत. आता आपल्याला माऊलींच्या या सगळ्या ओव्यांचा, या सगळ्या ओव्यांमध्ये माऊली जी दोन रूपकं एकत्र करतायत त्या दोन रूपकांना नीट समजून घ्यायचं आहे. पण आपण ज्ञानेश्वरी समजून घेतोय. एकदा माऊलींच्या लिखाणाची ही पद्धत कळली, माऊलींच्या लिखाणाची ही हातोटी कळली की आपल्याला माऊलींच्या ओव्या समजायला आणखी थोडं सोपं जाणार. महाभारतामध्ये जे घडलं तो घटनाप्रसंग, ज्या घटना घडल्या त्या घटना म्हणजे तो इतिहास व्यासांच्या डोळ्यासमोर होता. त्या इतिहासातली माणसं, त्या इतिहासातल्या व्यक्ती, त्या इतिहासातली व्यक्तिमत्व, व्यक्तित्व व्यासांच्या समोर होते. प्रसंग होते, ठिकाणंही होते, भौगोलिक जागा होत्या. या सगळ्या व्यासांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेल्या होत्या आणि डोळ्यांनी जे जे बघितलं ते त्यांनी काव्य रूपामध्ये मांडलं. म्हणून महाभारत दोन रूपामध्ये महाभारताकडे आपल्याला बघावं लागतं. एक घडलेलं महाभारत आणि दुसरं मांडलेलं महाभारत. बघा, घडलेलं महाभारत वेगळं, मांडलेलं महाभारत वेगळं. घडलेली घटना जेव्हा एखादा प्रतिभावान मांडायला जातो तेव्हा त्या घटनेमध्ये बरेच बदल होतात. त्या घटना आणखी मनोरंजक होतात, त्या घटना आणखी सुबोध होतात, ऐकाव्याशा वाटतील अशा त्या घटना होतात.
कदाचित त्या घटना जशाच्या तशा सांगितल्यावर तेवढ्या मनोरंजक वाटणार नाहीत, पण एखाद्या प्रतिभावानानं त्या घटना सांगितल्या की त्या घटना सुरेख, सुमधुर, सुरसपूर्ण अशा घडायला लागतात. आणि माऊली ही 2 रूपकं वापरताना एक महाभारत घडलेलं जे आहे तेही सुरेख आहे, पण त्या सुरेख अशा महाभारताला, सुरेख अशा घडलेल्या इतिहासाला काव्यात्मक रूप देऊन व्यासांनी आणखी सुरेख केलं. या अर्थानं माऊली सगळ्या ओव्या वापरतात. आणि याच अर्थानं पुन्हा जिथून महाभारताचं या पद्धतीचं वर्णन माऊली करतायत त्या सगळ्या ओव्यांचा अर्थ आपल्याला लागून जातो बघा. तरी थोडीशी झलक म्हणून काही शब्द पुन्हा उच्चारतो. शब्दांना शास्त्रीयता महाभारतानं दिली, महाज्ञानाला कोमलता महाभारतानं दिली, चतुर माणसांना शहाणपण महाभारतानं दिलं, सिद्धांतांना रुचकरपणा महाभारतानं दिला, सौभाग्याला विस्तृतता आणि सुख या महाभारतानं दिलं, माधुर्याला मधुरता महाभारतानं दिली, शृंगाराला सुरेखता महाभारतानं दिली, योग्य गोष्टीला लोकप्रियता महाभारतानं दिली. हे सगळं वर्णन माऊली जे करतायत महाभारताच्या संदर्भात ते मूळ महाभारतातली कथा आणि त्याचं प्रतिभावान व्यासांनी केलेलं वर्णन, या दोघांची माऊलींनी केलेली ही तुलना म्हणा किंवा सरमिसळ म्हणा, या अर्थानं माऊली या ओव्या वापरतायत. किंवा कलांना कौशल्य प्राप्त करून देणं, पुण्याला आगळा वेगळा प्रताप प्राप्त करून देणं, या सगळ्या गोष्टी महाभारतामध्ये आहेत आणि या सगळ्या गोष्टी व्यासांनी महाभारताला मिळवून दिलेल्या आहेत. आणि म्हणून माऊली या पद्धतीनं महाभारताचं वर्णन इथपर्यंत करतायत. आणि पुढं म्हणतायत, आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळीक, रंगालाही सुरेख करण्याची आणि गुणालाही सगुण करण्याची ताकद, किंवा गुणही सगुण म्हणजे गुण आधीच चांगला आहे तो आणखी चांगला झालेला आहे, ही गोष्टसुद्धा या महाभारतानं केलेली आहे, असं वर्णन इथं माऊली करतायत. पुढं माऊली म्हणतायत, भानूचेनी तेजे धवळले, जैसे त्रैलोक्य दिसे उजळले, तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्व. ज्याप्रमाणे सूर्योदयाबरोबर त्रैलोक्य प्रकाशित होतं, त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीतून ही भारती कथा निघाल्यामुळे सर्व जगत प्रकाशयुक्त होऊन शोभू लागलेलं आहे. महाभारतामध्ये ज्या ज्या ठिकाणांचं वर्णन आलेलं आहे, मी मागं एक महाभारतावर 40 वर्ष अभ्यास केलेल्या एका संशोधक अभ्यासकाचं त्यांची मुलाखत ऐकत होतो. त्यांच्या अनेक मुलाखती उपलब्ध आहेत, आता मला त्यांचं नाव आठवणार नाही, पण नक्कीच जर काही त्यांच्या संदर्भात मिळालं तर मी आपल्या ग्रुपवर नक्की टाकेल. त्यांनी महाभारतामध्ये जी ठिकाणं आहेत त्या फक्त ठिकाणांवर बरीच वर्ष अभ्यास केला, की महाभारतामध्ये अमुक अमुक असं एका ठिकाणाचं वर्णन आलं आहे, तर ते ठिकाण पृथ्वीवर आत्ता कोणत्या ठिकाणी आहे, असा तो त्यांचा अभ्यास होता, क्षेत्रीय अभ्यास. आणि हा अभ्यास करताना त्यांनी अतिशय पुराव्यासहित ही गोष्ट मांडली की महाभारतामध्ये जवळपास पृथ्वीवरच्या सगळ्या प्रदेशांचं वर्णन आहे. पृथ्वीवरच्या जवळपास सगळ्या प्रदेशांची नावं महाभारतामध्ये आहेत, असं त्यांनी पुराव्यासह त्याच्यामध्ये मांडलं. आता तो काही आपल्या अभ्यासाचा विषय नाही, पण जे इथं माऊली म्हणतायत ती गोष्ट काही काल्पनिक नाही आहे, त्या गोष्टीला वैज्ञानिक आधार आहे असं आपण म्हणू शकतो. कारण महाभारतामध्ये ज्या घटनांचा उल्लेख आहे, ज्या ठिकाणांचा उल्लेख आहे, ती ठिकाणं पृथ्वीवर कुठं ना कुठं तरी अस्तित्वात आहे. कारण महाभारतातल्या ठिकाणांची नावं आता बदललेली आहेत, बरीचशी नावं बदलली, काही नावं तशीच आहेत, पण काही ठिकाणं अशीही आहेत की ती भारतात नाही आहेत, ती भारताच्या बाहेर आहेत. पण तरीही त्या सगळ्या ठिकाणांचं ससंदर्भ वर्णन त्यांनी त्या ह्याच्यामध्ये केलं. आणि म्हणून या व्यासांच्या मतीनं सगळ्या विश्वामध्ये स्वतःला मिरवलेलं आहे, सगळ्या विश्वामध्ये हे महाभारत फिरलेलं आहे, सगळ्या विश्वामध्ये या महाभारताची ख्याती लौकिक विस्तारलेला आहे, अशा अर्थानं माऊली हे वर्णन करतायत. आणि त्याला खूप सुंदर दृष्टांत माऊलींनी दिला. सिद्धांत काय आहे? महाभारत या ग्रंथानं सगळ्या जगाला
शोभायमान केलं, सगळ्या जगाला प्रकाशित केलं, सगळ्या जगाला शोभायमान केलं. कोणत्या ग्रंथानं? तर महाभारतात. मग कसं केलं याच्यासाठी माऊलींनी खूप सुंदर उदाहरण दिले. भानुचेनी तेजे धवळले. भानू शब्दाचा अर्थ आहे सूर्य. भानू तेज शब्दाचा अर्थ आहे सूर्याचा तेज, सूर्याच्या ठिकाणी असलेली किरणं. आणि त्या सूर्याच्या किरणानं भानुचेनी तेजे धवळले. धवळले शब्दाचा अर्थ आहे प्रकाशित होणे. सूर्याच्या तेजांनी ज्या पद्धतीनं काय होतं, जैसे त्रैलोक्य दिसे उजळले. त्रैलोक्य सुद्धा सूर्याच्या तेजानं उजळून जातं, शोभायमान होतं, प्रकाशमान होतं. अगदी त्याच पद्धतीनं व्यासांच्या बुद्धीनं महाभारताच्या रूपानं सगळ्या विश्वामध्ये स्वतःची शोभा वाढवलेली आहे. स्वतःची व्यापकता, स्वतःचं श्रेष्ठत्व सगळ्या जगामध्ये या महाभारतानं सिद्ध केलेलं आहे. अशा अर्थानं माऊली महाभारताचं पुन्हा वर्णन करतायत. पुढं माऊली म्हणतायत, का सुक्षेत्री बीज घातले ते आपुलियावरी विस्तारले तैसे भारती सुरवाडले अर्थ जात. किंवा चांगल्या शेतात बी पेरले असता त्याचा जसा सहज विस्तार होतो तसे या भारतातच सर्व विषय शोभिवंत झालेले आहेत. बघा, बीज चांगलं आहे पण जमीन चांगली नसेल तर बीज वाढणार नाही. जमीन चांगली असेल, बीज चांगलं नसेल तरीही पीक वाढणार नाही. जमीनही चांगली हवी आणि बियाणं सुद्धा चांगलं असायला हवं. महाभारत म्हणजे चांगली जमीन आणि चांगलं बियाणं यांचा सुरेख संगम म्हणजे महाभारत. ज्या पद्धतीनं सुक्षेत्री शब्दाचा अर्थ आहे चांगल्या जमिनीत. क्षेत्र म्हणजे जमीन, सु म्हणजे चांगली, सुक्षेत्री म्हणजे चांगल्या जमिनीत, बीज म्हणजे बियाणं, घातलं म्हणजे टाकलं. चांगल्या जमिनीमध्ये बीज टाकल्यानंतर ते आपुलियावरी विस्तारले. आपुलियावरी म्हणजे सहजपणे, आपला आप, त्याला काही खत टाकायची गरज नाही, त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. आपुलियावरी स्वतः आपोआप स्वभावतः विस्तारले, आपोआप त्याचा विस्तार होतो. तैसे भारती सुरवाडले अर्थ जातं. अगदी त्या पद्धतीनं या महाभारतामध्ये सर्व अर्थ सुखावलेले आहेत. तैसे भारती म्हणजे महाभारती, सुरवाडले या शब्दाचा अर्थ आहे शोभिवंत झाले अर्थ जातं. सगळ्या शब्दांना, सगळ्या आशयाला जो अर्थ आहे, शब्दांच्या ठिकाणी, वाक्यांच्या ठिकाणी असलेला अर्थ या महाभारतामध्ये आला आणि शोभिवंत झाला. एवढी ताकद या महाभारतामध्ये आहे असं माऊली वर्णन करतायत. इथं आपण थांबूयात. 40 क्रमांकाच्या ओळीपर्यंत आपण आज चिंतन केलेलं आहे. पुढच्या उरलेल्या 15 मिनिटामध्ये आपण थोडंसं काही शंका समाधान किंवा चर्चा करूयात. इथं आपण थांबूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सव संतन की जय.